Guys, are you ready for today's practice? If yes, then let's start. The first sentence is मी बाजारात गेले होते. Now your turn. Good. I went to the market. I went to the market. आता इथे वेंट का आलं बघा, कारण हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं आणि सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे? वेंट घेतलेला आहे. नेक्स्ट, चला फिरायला जाऊया. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्सचा यूज करून अशी सेंटेन्स बनवायची असतात. मला हे समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड धिस. आय डोंट अंडरस्टँड धिस. गाईज, हे जे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. याचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस डू नॉट किंवा डज नॉट प्लस वर्ब. क्लिअर? म्हणून आपण इथे डू नॉट घेतलेला आहे. डू नॉट म्हणजेच डोंट. तो शाळेत आला नाही. गुड. ही डिडंट कम टू स्कूल. ही डिडंट कम टू स्कूल. गाईज, हे जे सेंटेन्स आहे सिंपल पास्टचं नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि सिंपल पास्टमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय घेतो? डिड नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. क्लिअर? नेक्स्ट, माफ कर, मला तुझं ऐकू आलं नाही. म्हणजे माफ कर, तू जे बोलते ते मला ऐकू आलं नाही, म्हणजे मला तू जे बोलली ते ऐकू आलं नाही. सरळ. गुड. आय एम सॉरी, आय डिडंट हिअर यू. आय एम सॉरी, आय डिडंट हिअर यू. हे पण सेंटेन्स जे आहे हे पण सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि नेगेटिव्ह आहे. डिड नॉट प्लस वर्ब. वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट, मी इथे 2 वर्षापासून काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. आय हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. आता इथे बघा, हे जे सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे आणि याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस काय घ्यायचं आहे तुम्हाला? फॉर किंवा सिन्स घ्यायचं आहे आणि प्लस अदर सेंटेन्स. क्लिअर? नेक्स्ट, गाईज, जर तुम्हाला टेन्स माहीत नसतील किंवा टेन्समध्ये कन्फ्युजन असेल, आपल्या चॅनलवरती टेन्सवरती खूप चांगला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तू मला आधी सांगायला हवं होतं. गुड. यू शूड हॅव टोल्ड मी अर्लियर. यू शूड हॅव टोल्ड मी अर्लियर. गाईज, हे जे सेंटेन्स आहे मॉडल वर्बचा यूज करायचा आहे या सेंटेन्समध्ये. इथे ह्या सेंटेन्समध्ये काय आहे? सजेशन किंवा रिग्रेट सजेशन किंवा रिग्रेट दाखवला आहे. याचं जे स्ट्रक्चर आहे शूड हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेऊन हे सेंटेन्स बनवायचं असतं. क्लिअर? नेक्स्ट, त्याला लवकर उठायची सवय आहे. ही इज युज्ड टू वेकिंग अप अर्ली. ही इज युज्ड टू वेकिंग अप अर्ली. हे जे सेंटेन्स आहे गाईज, एखादी सवय तुम्ही सांगत आहात, या सवयी सांगण्यासाठी बी युज्ड टू प्लस वर्बचं ING फॉर्मचा यूज करायचा आहे अशी सेंटेन्स बनवताना. क्लिअर? नेक्स्ट, मला माहीत असतं तर मी तुला मदत केली असती. इफ आय हॅड नो आय वूड हॅव हेल्प्ड यू. इफ आय हॅड नो आय वूड हॅव हेल्प्ड यू. बरेच जणाला या सेंटेन्समध्ये कन्फ्युजन झालं असेल. गाईज, हे जे सेंटेन्स आहे थर्ड कंडिशनल सेंटेन्स आहे. म्हणजे जे कंडिशनल सेंटेन्स असतात त्याच्यामधलं हे थर्ड टाईपचं सेंटेन्स आहे. अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये भूतकाळातील एखादी गोष्ट जी तुम्ही करू शकला नाही ती व्यक्त केलेली असते. क्लिअर? तुला काही हवं असेल तर मला सांग. लेट मी नो
इफ यू नीड एनिथिंग. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. हे जे सेंटेन्स आहे गाईज याच्यामध्ये पोलाईट रिक्वेस्ट प्लस कंडिशन आहे, म्हणून हे सेंटेन्स तुम्हाला लेट मी नो पासून स्टार्ट करायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट. जोपर्यंत आम्ही पोहोचलो शो आधीच सुरू झाला होता. बाय द टाइम वी रीच्ड द शो हॅड ऑलरेडी स्टार्टेड. बाय द टाइम वी रीच्ड द शो हॅड ऑलरेडी स्टार्टेड. हे जे सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट प्लस सिम्पल पास्ट असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हे सेंटेन्स बनवलेलं आहे. दोन भूतकाळातील घटनापैकी कोणती घटना आधी झाली इथे ती घटना तुम्हाला ते दाखवलं आहे. क्लिअर. मी अजून निर्णय घेतलेला नाही. I haven't made up my mind yet. I haven't made up my mind yet. गाईज हे जे सेंटेन्स आहे थोडंसं कन्फ्यूज होईल, पण हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आय होप तुम्हाला माहीत आहे. क्लिअर. नेक्स्ट. थोडा विचार करूया याबद्दल. गुड. Let's think about it for a while. Let's think about it for a while. I hope खूप इझी सेंटेन्स आहे. मी घेतलेल्या निर्णयाचा मला पश्चाताप होतोय. तुम्ही काय म्हणताय की मी घेतलेल्या निर्णयाचा मला पश्चाताप होतोय. I regret the decision I made. I regret the decision I made. मी सकाळपासून तुझी वाट पाहत आहे. I have been waiting for you since morning. I have been waiting for you since morning. गाईज हे जे सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे आणि एखादी गोष्ट भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही ती सुरू आहे हे दाखवण्यासाठी या टेन्सचा आपण यूज करतो. स्ट्रक्चर काय आहे. सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस सिन्स किंवा फॉर प्लस अदर सेंटेन्स. क्लिअर. नेक्स्ट. मला कॉफीपेक्षा चहा अधिक आवडतो. आय प्रिफर टी टू कॉफी. आय प्रिफर टी टू कॉफी. गाईज या सेंटेन्समध्ये दोन गोष्टीपैकी कोणती गोष्ट अधिक आवडतं हे विचारलं आहे, तर अशा सेंटेन्समध्ये तुम्हाला प्रिफरचा यूज करायचा आहे. क्लिअर. प्रिफर टूचा यूज करायचा आहे. क्लिअर. ती कधीच दिल्लीत गेलेली नाही. ट्राय करा. सी हॅज नेवर बीन टू दिल्ली. सी हॅज नेवर बीन टू दिल्ली. प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्लस नेवरचा यूज करायचा आहे या सेंटेन्समध्ये आणि याचं जर तुम्ही स्ट्रक्चरच विचारत असाल तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस टू प्लस प्लेस लिहायचं आहे तुम्हाला. मी मुंबईला 2 वेळा जाऊन आलो आहे. आय हॅव बीन टू मुंबई ट्वाइस. आय हॅव बीन टू मुंबई ट्वाइस. लक्षात आलेलं असेल तुमच्या हे सेंटेन्स. नेक्स्ट. ती दिल्लीला गेलेली आहे म्हणजे ती दिल्लीहून आता परत नाही आली. सेंटेन्स बनवा. गुड. सी हॅज गॉन टू दिल्ली. सी हॅज गॉन टू दिल्ली. तुमच्या लक्षात आलेलं असेल जर कोण्या गावाला गेलेलं असेल आणि तिथेच असेल तर तुम्हाला हे सेंटेन्स काय करायचं आहे परफेक्ट टेन्सच्या फॉर्म्युल्याने सेंटेन्स बनवायचा आहे. जर तो एखाद्या गावाहून तिथून जाऊन आलेला असेल तर हॅव बीन किंवा हॅज बीन घेऊन सेंटेन्स बनवायचा आहे. क्लिअर. तू कधी गोव्यात गेला आहेस का. हॅव यू एव्हर बीन टू गोवा. हॅव यू एव्हर बीन टू गोवा म्हणजे तू गोव्याला कधी गेला आहेस का. तो कधीच खेड्यात गेला नाही. He has never been to a village. He has never been to a village.
गाईज आता अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. आजचं जे प्रॅक्टिस होती ती थोडीशी हार्ड होती, पण मी प्रत्येक सेंटेन्समध्ये कोणतं सेंटेन्स कसं बनवायचं, कोणत्या टेन्सचं आहे, कोणते मॉडेल वर्ब्स कधी यूज करायचे किंवा कंडिशन कोणती आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अशी सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलताना जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून बराच प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. आय होप गाईज ही प्रॅक्टिस तुम्हाला आवडलेली असेल. प्रॅक्टिस आवडली असेल तर गाईज व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि गाईज जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.